बाळा, हार मानण्याआधी थोडं थांब. एक क्षण स्वतःसाठी काढ. स्वतःपासून पळू नकोस. आम्ही जे सांगतोय ते ऐक, दुर्लक्ष करू नकोस. मी नवनाथ बोलतोय आणि आज उपदेश करायला नाही, तर तुझ्या मनात चालेला लढाई समजून घ्यायला आलोय. मला माहिती आहे तू थकलास. सतत प्रयत्न करूनही यश दूर जाते असं वाटतंय. लोक प्रश्न विचारतात, नात्यामधून विश्वास निसटतोय आणि आरसा पाहिला की स्वतःला विचारावंसं वाटतंय, मी खरंच काहीतरी करू शकतोच का? पण बाळा, हे प्रश्न विचारणं म्हणजे कमजोरी नाहीये, तर जिवंत असण्याचं लक्षण आहे. लक्षात ठेव, आयुष्य कुणालाही रेड कॉन्फरन्स टाकून स्वागत करत नाही. इथे प्रत्येकाला काट्यावरच चालावं लागतं. फरक इतकाच असतो, कोणी जखमावर रडत बसतं आणि कोणी त्याच जखमांना आपली ओळख बनवतं. आज तू अडबलायस म्हणजे तू प्रयत्न केलायस. आज तू हरलेला वाटतोयस म्हणजे तू स्वप्न पाहिलीस. जे स्वप्नाचं पाहत नाहीत त्यांना अपयश कधीच भेटत नाहीत, पण यशही भेटत नाहीये. लोक तुला सांगतील सोडून दे, हे तुझ्यासाठी नाहीये, पण कोणीच तुला हे सांगणार नाही की ते स्वतः त्याच्या भीतीमुळे थांबलेत. बाळा, सिंहाला जंगल विसरत नाही की राजा होऊ का. ते चालतं आणि जंगल बाजूला सरकतं. आज अंधार आहे हे खरं आहे, पण अंधारा शेवट नसतो. तो फक्त उजेड येण्याआधीची सूचना असते. रात्र तितकी काळी, सकाळ तितकी तेजस्वी असते. एक गोष्ट लक्षात ठेव, देव कधीच कमजोर माणसाला मोठी लढाई देत नाही. आणि तुला जर ही लढाई मिळते तर तू समजून जा, त्याच्यासाठी योग्य आहेस. तू एकटा नाहीयेस. तुझ्या आत एक आवाज आहे, तो अजूनही हार मानायला तयार नाही. तो आवाज दाबू नकोस. तोच तुझा खरा मित्र आहे. आज नाही जमलं तर उद्या पुन्हा उभा राहा. उद्या नाही जमलं तर परवा आणखी ताकदीने उभा राहा. कारण यश वेगवानांना नाही तर न थांबणाऱ्यांना भेटतं. मी नवनाथ बोलतोय आणि शेवटी एवढंच सांगतो, तुझी कहाणी अजून संपलेली नाहीये, अजून शिल्लक आहे. फक्त तू प्रयत्न करायचे त्या ठिकाणी सोडू नकोस. तू थांबलास तर संपेल, पण चालत राहीस तर इतिहास बनून राहशील. हार मानण्याआधी एकदा स्वतःवर विश्वास ठेव, कारण तुझ्यात तुला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि माझे हे विचार तुझ्यापर्यंत गेले असतील, तुझ्यापर्यंत पडले असतील किंवा तुझ्या मनावरती बिंबलेले असतील आणि तुला काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहित करत असेल, तर एक गोष्ट करायला विसरू नको, माझं नामस्मरण करायला. सतत दररोज या ठिकाणी माझं नामस्मरण करत राहा आणि ओम चैतन्य नवनाथाय नमः असा मंत्र या दररोज 108 वेळा म्हणत जा. तुझी सर्व संकटे, काही पण प्रॉब्लेम तुला असेल, ते सर्व प्रॉब्लेम दूर होते. बाळा, तू सुखी राहा. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. अलख निरंजन आदेश.